दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता हर्षवर्धन सपकाळ चांगलेच आक्रमक झाले। सरकार 3 महिने झोपले होते का? हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला हा सवाल विचारलाय। आरक्षण कसे द्यावे याचे अनेक फॉर्म्युले आहेत, मात्र आरक्षण देण्याबाबत इच्छाशक्ती सरकारकडे नाही। हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला टोला लगावलाय। मराठा आंदोलन हे आकस्मित जालन्यातून निघाले आणि थेट आझाद मैदान पोहोचले असं झालेलं नाही। या आंदोलनाच्या 3 महिने आधी त्यांनी सदर आंदोलनाची रणशिंग फुंकली होती आणि कोणत्या तारखेला ते मुंबईला पोहोचणार आहे हे देखील त्यांनी सांगितलं होतं। या सरकारने 3 महिने झोपा काढल्या का हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। ज्यांनी 3 महिन्यात काही केलं नाही ते 3 दिवसात काय करतील असा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता। नाहक मराठा आणि ओबीसी ही लढाई देवेंद्र फडणवीस जे लावत आहेत त्यांच्या एकंदरीत या काव्याचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि या संदर्भामध्ये सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी। 240 आमदार त्यांच्याजवळ आहेत, त्यांनी निर्णय घ्यावा। आम्ही जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात होतो, मात्र त्यांनी तो रेटून पास करून घेतला। तशी परिस्थिती तर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नाही, त्यामुळे सरकार म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।